या कार्यक्रमाची सुरुवात होते। एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। योगदान जे मॅडमने दिलेले आहे त्यासाठी मॅडमचे धन्यवाद। सौदुनाखी मॅडम, उपस्थित सर्व शिक्षकगण व माझे सर्व विद्यार्थी, आजचा कार्यक्रम अतिशय विलोभनीय झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। यातून या कार्यक्रमामधून आपण एकमेकांची ओळख आजपर्यंत टिकवून आहोत हे या कार्यक्रमातून आपल्याला जाणवते आहे। असेच कार्यक्रम आम्ही नसतानाही आपण आयोजित केले तरी चालतील, पण एकमेकांना भेटत राहा, कारण सर्वांचं एकत्रित येणं हे फार आज गरजेचं आहे। आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव आजच्या कार्यक्रमातून आम्हा शिक्षकांना झालेली आहे। समाजासाठी नाही तर किमान तुम्ही एकमेकांसाठी जरी एकमेकांचे ऋणानुबंध जपलेत तरी देखील खूप आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जरी मी 2009 साली रिटायर झाले, पण तरी सुद्धा अजूनही मला ना की शाळेत 10वीचा रिझल्ट लागला की मला चुळबुळ करायला लागते मी की अरे मला कधी पण माझे काही शिक्षक सगळेजण मला ना लगेच व्हॉट्सअपवर पाठवायचे, मॅडम एवढा रिझल्ट लागला आपला, ही बघा लिस्ट पाठवायचे मला ते खूप आनंद व्हायचा। आता सुद्धा व्हॉट्सअपवर एखादी गोष्ट शाळेची झालेली ललिता मोरे मॅडम सारखं पाठवत असतात आणि ते बघितल्यावर मला खूप आनंद होतो की चला माझी शाळा कशी पुढे चालली आहे आणि ते बघताना मला खूप आनंद होतो। मी तिला नेहमी त्याचे हे पाठवते, अगं कोण आलं तसं, कोणी काय काय केलंय। आता स्कॉलरशिप सुद्धा, आता आपल्याकडे स्कॉलरशिप पूर्वी 4थी आणि 7वी होती, म्हणजे फक्त प्रायमरीकडे होती, पण आता काय झालंय 4थी आणि 8वी मध्ये विद्यार्थी नाही, 5वी आणि 8वी मध्ये विद्यार्थी स्कॉलरशिपला बसतात। तर मला माहित नव्हतं की माध्यमिकची स्कॉलरशिप कोण घेतं, तर यावर्षी ते पण मी शोधून काढलं आणि त्यांचा सुद्धा मी म्हणजे तिला सुद्धा मी तिचं अभिनंदन केलं। शलाका शेटे आता 8वीचे स्कॉलरशिप घेते असं मला समजलं आणि हे तिच्याकडनं कळल्यावर मला खूप आनंद झाला। आता आमचा सत्कार होत आहे तसा तुमच्या आई वडिलांचाही तुम्ही मान ठेवा, त्यांना मदत करा। आई वडील म्हातारे झालेले असतात, आजी आजोबा असतात, त्यांनाही तुम्ही वेळोवेळी त्यांना मान द्या आणि त्यांना मान दिल्यामुळे काय होईल की तुम्हालाही त्यांचे आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही खूप चांगल्या रीतीने पुढे जाल, मोठे मोठे अधिकारी व्हाल आणि असं झाल्यावर त्याचा मला खूप आनंद होईल। फार न बोलता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी हा जो सोहळा आयोजित केलाय त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आणि त्याच्यात सगळ्यांचेच म्हणजे मी आता इथे आभार मानते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते। धन्यवाद।